First classification we have seen. पहिला classification आपण पाहिला, classification that was the based on the hydrocarbon skeleton. Now the second classification we will see. The second classification, it is what is going on, classification. दूसरा classification पाहूत आपण, classification that is the based on, it is based on the number of halogen atoms. Based on the number of halogen atoms. Number of halogen atoms च्या बेसिस वर दूसरा क्लासिफिकेशन पडलेला, they are classified as mono, di, tri or poly. तर हे परत क्लासिफिकेशन पडलं बेस्ड ऑन द नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स. हॅलोजन आयटम्सच्या नंबरवर, संख्येवर अवलंबून. तर दे आर क्लासिफाइड ॲज मोनो, डाय, ट्राय, पॉली हॅलोजन कंपाऊंड्स. पॉली व्हॉट? हॅलोजन कंपाऊंड्स. परत यांचे टाइप्स पडलेले आहेत. आता आपण हे टाइप्स पाहत आहोत. तर यामध्ये पहिला आहे मोनो हॅलोजन. दॅट इज द, विल सी द एक्झाम्पल डायरेक्टली. मोनो मीन्स ओनली वन हॅलोजन इज प्रेझेंट. डाय मीन्स द टू हॅलोजन आयटम्स आर प्रेझेंट. दोन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डाय. तीन असेल तर, तीन हॅलोजन आयटम असेल तर ट्राय म्हणतो. तीन किंवा तीन पेक्षा जास्त असेल तर पॉली. द एक्झाम्पल्स आर, विल सी, दॅट इज द मोनो halogen compounds. These are the halogen compounds. All these are what? Halogen compounds. The mono halogen compounds, the examples are, that is CH3 bond, CH2 bond X. आता पहा, एकच हॅलोजन आहे म्हणून याला काय म्हणायचं? मोनो हॅलोजन. अनदर एक्झाम्पल, दुसरा एक्झाम्पल पहा याच्यामध्ये. अगेन एरोमॅटिक जर असेल, बेन्झीन रिंग. To this benzene ring now, only one halogen atom, that is the X. एकच हॅलोजन आयटम आहे पहा, म्हणून याला काय म्हणायचं? मोनो हॅलोजन. ओके. these are the mono halogen compounds. हे कंपाउंड्स आहेत मोनो हॅलोजन compounds in which only one halogen atom is present. Now we'll see dihalogen compounds. Second one, that is the dihalogen. दोन हॅलोजन असतील. CH3 bond CH3 bond CH bond X, and again this is also bond X. आता पहा, दोन हॅलोजन आहेत. इथं हॅलोजन एकच होता म्हणून मोनो. तर इथं दोन हॅलोजन आहेत. दोन हॅलोजन असेल तर याला आपण म्हणू डाय हॅलोजन. दिस इज द डाय. डाय मीन्स द टू हॅलोजन आयटम्स असतील. सेकंड एक्झाम्पल, इफ वी सी CH2 bond X, and again this is CH2 bond X, means in which the two halogen atoms, based on the halogen atoms, number of halogen atoms, number of halogen atoms here is 1. Here are the two halogen atoms. Here are again two halogen atoms, and third one, that is the example. This is the benzene ring. To this benzene ring, if there are the two halogen atoms are present, दोन हॅलोजन आहेत म्हणून याला काय म्हणायचं? ऑल दीज आर द डायहॅलोजन कंपाऊंड्स. वरचे होते मोनो हॅलोजन कंपाऊंड्स आणि हे काय आहे? डायहॅलोजन कंपाऊंड्स. दोन दोन हॅलोजन आहेत. तिसरा प्रकार आहे, तिसरा आपण म्हटलो ट्राय और पॉली हॅलोजन. ट्राय और पॉली म्हणजे याच्यामध्ये कसं असेल? आता CH2 बॉन्ड X बॉन्ड CH बॉन्ड X बॉन्ड CH2 बॉन्ड X. तीन हॅलोजन असतील. आता 1 2 3. जर तीन हॅलोजन असेल तर त्याला काय म्हणणार आपण? ट्राय हॅलोजन. कार्बनची व्हॅलेन्सी बघा, हायड्रोजन 2 आहे आणि हे दोन बॉन्ड. कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली पाहिजे. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली पाहिजे? 4. अँड द नंबर ऑफ हॅलोजन्स 1 2 3. नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स 3 आहेत म्हणून याला काय म्हणायचे? ट्राय हॅलोजन. द नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स आर 3. therefore it is called as the trihalogen. Okay, these are the trihalogens. Another one example, that is the benzene ring. To this benzene ring, या benzene ring ला काय असेल? आता तीन halogen atoms असतील. आता one of these halogen atom X, this one. Second one, that is the X, this one. And to the fourth position, 1 2. This is 1 2 3 and 4. चौथ्या पोझिशनला X पाहिजे. 1 2 तिसऱ्याला नाही आणि कोणत्याला? चौथ्याला.
म्हणून these are the examples of number of halogen atoms are 1 2 3. 3 हॅलोजन आयटम्स आहेत. जर 3 हॅलोजन आयटम असले तर त्याला काय म्हणणार आपण? these are the trihalogen compounds. Okay, these are the examples of trihalogen compounds. हे एक्झाम्पल कोणते आहे? ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. सो इन ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स 3 हॅलोजन आयटम्स असतील, याला काय म्हणायचे? ट्रायहॅलोजन. नाउ द सेकंड पॉइंट वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ, नेक्स्ट पॉइंट, that is the classification of monohalogen derivatives. मोनोहॅलोजन काय आहे ते? डेरिव्हेटिव्ह. फक्त मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे बघा. हे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह याचे क्लासिफिकेशन पाहू आपण. द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्काइल हॅलाइड. It is also called as what? Alkyl halide. यालाच म्हणतात alkyl halides. So alkyl halides are classified on the basis of the position of कोणाची पोझिशन असेल आता? हॅलोजन आयटम. They are classified on the basis of position of halogen atom. Position of halogen atom and type of hybridization hybridization चा प्रकार and the type of hybridization and type of what? hybridization of carbon, hybridization of कोणाचा? कार्बन. आणि पोझिशन ऑफ कोणाची? हॅलोजन आयटम. पोझिशन ऑफ हॅलोजन आयटम आणि हायब्रिडायझेशन ऑफ कोणाचा असतो? कार्बन. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच ज्याला कोण अटॅच आहे? टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. ज्याला हॅलोजन अटॅच आहे, टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. तर पहिला क्लासिफिकेशन आहे, दॅट इज द अल्किल हॅलाइड, इन विच द फर्स्ट टाइप वी विल सी. पहिला प्रकार आहे, आता पाहूत आपण, दॅट आर कॉल्ड एज द अल्काइल और अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड म्हणजे काय? इन विच द हॅलोजन आयटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. इन विच द हॅलोजन आयटम इज बॉन्डेड टू, हॅलोजन आयटम बॉन्डेड असतो कोणाला? बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. हॅलोजन आयटम sp3 हायब्रिडायझेशन असतात हे, डिपेंडिंग अपॉन मी काय म्हणतो तुम्हाला, टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कोणता असतो? sp3, sp2, sp. तर या अल्काइल हॅलाइड मध्ये हॅलोजन आयटम sp3 हायब्रिडाइज्ड असतो. एक्झाम्पल्स आर नाउ द एक्झाम्पल्स वी विल सी. CH3 बॉन्ड, CH बॉन्ड काय असेल? X. sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे हॅलोजन आयटम इज बॉन्डेड टू. हे हॅलोजन आयटम बॉन्डेड आहे कोणाला? अशा कार्बनला. This carbon in which the halogen atom is bonded to sp3 hybridized carbon. Halogen atom जे आहे sp3 hybridized carbon ला आहे of saturated which is a part of saturated hydrocarbon. जे कसला असलं पाहिजे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असलं पाहिजे. म्हणजे यांच्यामध्ये सगळे काय असतात? अल्काइल हॅलाइड मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्किल हॅलाइड जे आहे ते कसा असतो? सॅच्युरेटेड असतो. मीन्स द कार्बन कार्बन काय असला पाहिजे? सिंगल बॉन्ड. दीज आर फर्दर दे मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. तर अल्काइल हॅलाइड्स अगेन यांचे प्रकार आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. विल सी वन बाय वन. अल्काइल हॅलाइड्स चे परत प्रकार आहेत. द फर्स्ट टाइप, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह चालू आहे. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण काय पाहिलं? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ हॅलोजन आयटम. हॅलोजन आयटमची पोझिशन असते आणि याचा टाइप ऑफ काय असतो? हायब्रिडायझेशन. हॅलोजन आयटमची पोझिशन आता पहा इथं काय आहे की अशा कार्बनला जो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड, दिस कार्बन आयटम इज sp3 हायब्रिडाइज्ड. सो इन दिस वे द क्लासिफिकेशन, सेकंड क्लासिफिकेशन मेन ऑफ कोणाचा आहे? हॅलोजन. दिस क्लासिफिकेशन इज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. This classification is of halogen derivatives and this classification is of monohalogen derivatives. These are of what? Monohalogen derivatives.
मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आहेत प्रकार अल्काइल हलाइड आहे, त्यानंतर सेकंड आहे दॅट इज अलिलिक, थर्ड इज बेन्झिलिक, फोर्थ इज विनिलिक, फिफ्थ इज दॅट इज द अल्काइल हलाइड अँड सिक्स्थ वन दॅट इज द अराइल हलाइड, अरिल. ओके, सो इन दिस वे these are the 6 classification. यांचे परत क्लासिफिकेशन आहे ते आपण वन बाय वन पाहू. The first classification we have just seen that is the alkyl halide. Okay.